विषयावरील प्रश्न तुमच्या स्पर्धा परीक्षेमध्ये येतात ना लक्षात. आज जर आर्टचा विद्यार्थी इथं बसला असेल आणि सायन्सचा जर विद्यार्थी बसला असेल, शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला तर आर्टचा विद्यार्थी सांगेल, पण कॉमर्स आणि सायन्सचा विद्यार्थी नाही सांगू शकणार. एखादा राज्यघटनेबद्दल जे विचारेन तर आर्ट्सवाला सांगेल, पण कॉमर्स सायन्सवाला सांगू शकणार नाही जोपर्यंत तो अभ्यास नाही करणार. आलं लक्षात. मराठी व्याकरण, मराठी वर्णमाला जर विचारणार तर आर्ट्सवाला सांगू शकणार, कारण मराठीमध्ये असते, त्याला मराठी विषय असते, पण सायन्स कॉमर्सवाला नाही सांगू शकणार. आणि मग हेच सायन्स आणि कॉमर्सवाले जर विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देतात, मग तिथं ते सक्सेस होत नाही. हाच मुळात एक कारण आहे, हाच मुळात कारण आहे. आता तुम्ही बघा, बरेचसे विद्यार्थी काय करतात, पोलीस भरती तयारी करणारे कोण असतात, इंजिनियर, MBBS झालेला, काय करणार, बेरोजगारी जेवढी आहे आपल्या देशामध्ये. इंजिनियर तर झाला, पण त्याला योग्य मार्गदर्शन मिळत नाही, योग्य नोकरी मिळत नाही, तो काय करणार बिचारा. वयाचे 30-35 वर्ष झाले तर तो करणार काय, वयाची 30 वर्ष झाले तो करणार काय, कुठे ना कुठेतरी रोजगार मिळवणार की नाही. मुलगी 25 वर्ष झाली म्हणजे त्याचं लग्नाचा विषय तयार होते, मग मुलगी काय करणार. मग मुलींचे तर दिवस ठरलेले आहेत ना, 25, 26, 27 झालं जास्तीत जास्त. मुलगा पण 30-32 मध्ये आपला करिअर घडवतो तर ठीकच आहे, नाहीतर मग काय धरतो थायला जातो तिकडे डबा घेऊन. कारण शेवटी आयुष्य आहे बाबा, पोटापर्यंतचा प्रश्न आहे, कधीपर्यंत तो नुसता अभ्यासच करत बसेल. मग इकडे आईवडिलांचा टेन्शन वेगळा. मग काही विद्यार्थी काही करून बसतात, तर हे मूर्खपणा आहे, हे असे करू नका, लक्षात ठेवायचं. आणि स्पेशली पालकांना पण हे सांगू इच्छितो की मुलांवर जास्त प्रेशर करू नका, कारण तो पहिल्याच अभ्यासापायी खूप टेन्शनमध्ये असतो. तुम्ही त्याला अजून टेन्शन देता, अभी तक क्यों नहीं लगा, ये फलाने का तो लड़का लगा, साला तुम क्यों नहीं लगे हो. तर असं करू नका, तो पहिलेच आपला अभ्यासामध्ये आहे. आलं लक्षात. त्याला उलटं तुम्ही काय करा, एक प्रोत्साहन द्या, चल बेटा इस बार नहीं हो तो अगले बार करो, ऐसा प्रोत्साहित करते रहो, ये आपका सही रहेगा. अब उसको प्रेशराइज करते रहो तो कुछ नहीं होगा बेटा. समझ में आया. तो ये सब चीज़ें, पढ़ाई करो फ्रेश के साथ, मज़े के साथ, टेंशन लेके नहीं करना है. टेंशन लेके पढ़ाई करोगे कुछ हासिल नहीं होगा. समझ में आया. एकदम रिलैक्स माइंड के साथ पढ़ाई करो. इस बार नहीं हुआ क्या होगा, साला अगले साल होगा. समझ में आई बात. तो ये सब चीज़ें होगा, इसको माइंड में लेके पढ़ाई करो. मी तुम्हाला अजूनही सांगतो, प्रेशरहून अभ्यास नका करू, प्रेशर घेऊन. जेवढा तुम्ही प्रेशर घ्याल ना तेवढा डिप्रेशनमध्ये जाल, म्हणून प्रेशर घेऊन अभ्यास नका करू. एकदम फ्रीली, जैसे मैंने बोला आपको पढ़ाई करके आना है तो उसको दिल पे नहीं लेना है, उसको बिल्कुल ऐसे लेना है कि चलो सर ने हमको बताया ना, चलो इसको अपन पढ़ाई कर लेंगे. समझ में आया. आज नहीं आएगा कल आएगा, कल नहीं आएगा परसों आएगा, परसों नहीं आएगा नरसों आएगा, लेकिन एक न एक दिन तो आएगा ना.